नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 चं तिसरं प्रकरण, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी, आणि या प्रकरणातला सराव संच 3.1 आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4, त्याचबरोबर सराव संच 2.1, 2.2, 2.3, 4, 5 पहिलं आणि दुसरं प्रकरण जे आहे त्या दोन्ही प्रकरणांच्या व्हिडिओज जे आहे ते आपण बनवल्या। त्याच्या लिंक जर तुम्ही नसतील बघितल्या तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आधीच्या प्रकरणाच्या मी तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर ही व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश मधून बनवायची असेल, बघायची असेल तर सेमी इंग्लिशच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, गणित आणि भूमितीचा म्हणजे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 च्या इम्पॉर्टंट व्हिडिओचं म्हणजे बोर्ड परीक्षा 2025 च्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सर्व प्रकरणाचे, ओके, त्याचा आपण एक कोर्स बनवलाय। तो कोर्स आपल्या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल। क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपला ॲप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर त्या ॲपवरती जा आणि तो कोर्स परचेस करा, फक्त 499 रुपयाला, पण जबरदस्त कोर्स आहे, त्याच्यामधून तुमची गणिताची संपूर्ण तयारी होऊन जाईल। ठीक आहे, तर जाऊयात पुढे। बघा, अंकगणिती श्रेणी नाम तर सुना बघा, धड्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी। आता हे अंकगणिती श्रेणी म्हणजे काय रे भाऊ, आधी ते आपण समजून घेऊ आणि नंतर आपण पुढे जाऊ। ओके, आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, सगळ्यात अगोदर एक क्रमिका म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात। बघा, मी काही संख्या क्रमाक्रमाने लिहितो। बघा मी लिहितो 2, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, या मी क्रमाक्रमाने संख्या लिहिल्यात, बरोबर ना। दुसरी गोष्ट, बे 1 बे, बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, या पण मी क्रमाक्रमाने लिहिलेल्या आहेत। त्याच्यानंतर तिसरा 1 2, नंतर 3 4, 5 6 7, 8 9 10 11, 12 13 14 15 16, तर अशा प्रकारे ह्या सुद्धा संख्या लिहिल्या। त्याच्यानंतर चौथी एक संख्या आपण या ठिकाणी लिहू 3, त्याच्याऐवजी 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22, या संख्या आपण क्रमाने लिहिल्यात। आणि पाचवा एक लिहितो 7 8 6 5 9 2, ह्या पण संख्या क्रमाने लिहिल्यात। आता इथं जी काही संख्यांची मांडणी केलेली आहे तर त्यांचं थोडंसं ऑब्झर्वेशन करूया। इथं जर बघितलं तर 2 + 2 4, 4 + 2 8, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10, 2 2 वाढत चाललेले आहेत। म्हणजे काय होतं, इथं 2 2 वाढत चालले, इथं 2 वाढले, इथं 2 वाढले, इथं 2 वाढले आणि इथं 2 वाढले, 2 2 काय होते वाढत चाललेले आहेत, बरोबर। 2 2 ॲड होत चाललेले आहेत, 2 2 वाढत चाललेले आहेत। म्हणजे इथं काहीतरी नियम आहे, या ज्या संख्या लिहिल्यात त्याच्यामध्ये काहीतरी नियम आहे। 10 नंतर काय येणार 12, 12 नंतर 14, पुढच्या संख्या पण आपण सांगू शकतो। या संख्या एका विशिष्ट नियमाने लिहिल्यात, म्हणजे याला काय म्हणतात, क्रमिका म्हणतात। या संख्यांना काय म्हणतात, क्रमिका। ज्या संख्या विशिष्ट नियमाने लिहिलेल्या असतात त्यांना आपण क्रमिका म्हणतो। इथं पण बघा, इथं बघा, बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, इथं ना गुणिले 2 होत चालले, गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, इथं +2 +2 +2, तसं इथं गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे इथं सुद्धा या संख्या ज्या काही लिहिल्यात त्या काहीतरी नियमानुसार लिहिल्यात, म्हणून याला पण आपण म्हणणार क्रमिका। ओके, त्यानंतर इथं जर बघितलं तर 1 + 1 2, बरं 1 वाढला, 2 + 2 4, 2 वाढले, 4 + 3 7, 3 वाढले, 7 + 4 11, 4 वाढले, 4 + 5 16, 5 वाढले, नंतर 6 वाढतील, मग 7 वाढतील, 8 वाढतील। इथं पण या ज्या काही संख्या लिहिल्यात या पण एका विशिष्ट नियमाने लिहिलेल्या आहेत, म्हणजे हिला सुद्धा आपण काय म्हणणार, क्रमिका म्हणणार। ओके, ही सुद्धा एक क्रमिका आहे। त्याच्यानंतर इथं बघा 10 + 3 13, 13 + 3 16, 16 + 3 19, 19 + 3 22, हिला पण क्रमिका म्हणणार, कारण इथं काय झालं 3 3 वाढत चाललेले आहेत। या संख्या ज्या आहेत ना 3 3 3 आकडे वाढत चाललेले आहेत। आता इथं बघा 7 + 1 8, 8तून 2 गेले, -2 झालेत, इथं परत -1 झालाय, इथं परत 4 वाढलेत, इथं परत -7 7 कमी झालेत। आता इथं काही नियम दिसत नाही, म्हणजे हिला क्रमिका म्हणणार का नाही, तर वरच्या क्रमिका आहेत। तर ज्या संख्या विशिष्ट क्रमाने विशिष्ट नियमाने लिहिल्या गेलेल्या असतात त्याला आपण म्हणतो क्रमिका। आता या क्रमिकामधून अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं बाबा,
अंकगणिती श्रेणी म्हणजे दोन क्रमगत पदांमधला फरक सारखा आहे. अंकगणिती श्रेणीचा संबंध फरकाशी आहे. काय फरक? फरक, डिफरन्स. दोन क्रमगत पदांमधला फरक सारखा आहे म्हणजे वजाबाकी सारखे आहे. आता इथं जर आपण बघितलं, 4तून 2 गेले किती राहिले? 2. 6तून 4 गेले 2. 8तून 6 गेले 2 आणि 10तून 8 गेले 2. सगळीकडे वजाबाकी 2 आहे. म्हणजे ही क्रमिका काय बाबा? या क्रमिकेला तुम्ही म्हणू शकता अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी, हिला तुम्ही म्हणू शकता अंकगणिती श्रेणी. ठीक आहे, ही तुमची अंकगणिती श्रेणी आहे. आता ही आहे का बघा? 4तून 2 गेले 2, 8तून 4 गेले 4, इथं 2 वाढले, इथं 4 वाढले, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी नाही. किंवा 16तून 8 गेले 8, वजाबाकी सगळीकडे 2 पाहिजे. प्रत्येक क्रमगत पदांमधली वजाबाकी जी आहे ती 2च पाहिजे, तर तिला आपण अंकगणिती श्रेणी म्हणू, अन्यथा अंकगणिती श्रेणी म्हणता येणार नाही. इथं बघा 1 वाढला, 2 वाढले, 3 वाढले, 4 वाढले, 5 वाढले, म्हणजे या दोघांमधला फरक 1 आहे, या दोघांमधला फरक 2 आहे, यातला 3 आहे, यातला 4 आहे, यातला 5 आहे, म्हणजे ही पण अंकगणिती श्रेणी नाही. आता इथे बघा 13तून 10 गेले 3, फरक 3 आहे. 16तून 13 गेले 3, फरक 3 आहे. 19तून 16 गेले 3, फरक 3 आहे. आणि 22तून 19 गेले 3, फरक 3 आहे. म्हणजे इथं सगळीकडे फरक 3 आहे. म्हणजे या क्रमिकेला तुम्ही काय म्हणू शकता? अंकगणिती श्रेणी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, नुसत्याच का लागोपाठ संख्या लिहिल्यात म्हणजे ती अंकगणिती श्रेणी झालं अशातला भाग नाहीये. जर दिलेल्या क्रमिकेमध्ये प्रत्येक पदांमधला फरक, प्रत्येक सलग 2 पदांमधला फरक सारखा पाहिजे, तर त्याला अंकगणिती श्रेणी म्हणू. आता आपण प्रत्यक्षात एक काही महत्त्वाचं एक एक्झाम्पल बघूयात. प्रत्यक्षात आपण जरा उदाहरणं तर बघू, पण उदाहरणाच्या अगोदर बघा पहिली गोष्ट. आता मी एक क्रमिका या ठिकाणी लिहितो बघा. 8, 8 5 13, 13 आणि 5 18, 23 आणि 28. आता ही एक क्रमिका मी लिहिलेली आहे. आता ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही बघा. आता इथं अंकगणिती श्रेणी तुम्ही हिला म्हणणार का नाही बघा. 13तून 8 गेले किती राहिले? 5 राहिले, प्लस 5, 5 राहिले. 18तून 13 गेले किती राहिले? 5 राहिले. 23तून 18 गेले 5 राहिले आणि 28तून 23 गेले 5 राहिले. इथं प्रत्येक 2 पदांमधला फरक वजाबाकी सारखी आहे. याला आपण काय म्हणतो? क्रमिका म्हणतो. याला आपण म्हणतो क्रमिका. ओके. आता याच्यात बघा, आता या क्रमिकेमध्ये बघा हे जे 5 आहेत ना त्याला म्हणतात डी, साधारण फरक म्हणतात. याला काय म्हणतात? साधारण फरक. कशाला काय म्हणतात ते समजून घेणं लय गरजेचं आहे. बघा साधारण फरक, साधारण फरक, साधारण फरक काय झाला? इथं 5 झाला, त्याला डी आपण म्हणतो. काय म्हणतो? डी. हा डी किती झाला बाबा? 5. इथं प्रत्येक पदांमधला साधारण फरक किती बाबा? 5 आहे. म्हणजे इथं डी बरोबर किती आपल्याकडे आला? 5 आला. एकदम सोपा विषय. त्याच्यानंतर हे 8 जे आहे, 8 काय बाबा? पहिले पद आहे. 8 काय बाबा? पहिले पद. त्याला आपण म्हणतो ए. पहिले पद, पहिले पद जे आहे त्याला आपण म्हणतो ए. ते किती आहे बाबा? 8 आहे. इथं पहिले पद किती? 8. म्हणजे प्रत्येक कुठल्याही प्रकारची अंकगणिती श्रेणी असू दे त्याच्यामध्ये जो काही साधारण फरक असेल, 5 असेल, 4 असेल, 2 असेल, तर त्याला डी म्हणतो आपण. हां, तो झाला. हे या काही मूलभूत गोष्टी आहेत. या जर माहिती नसतील तर हे प्रकरण तुम्हाला समजणारच नाही. त्याच्यामुळे ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला या प्रकरणाशी रिलेटेड माहिती पाहिजेत. त्या जर नसेल माहिती तर मग कुठानच झाला समजा सगळा. आता याच्यामध्ये ए म्हणजे किती बाबा? 8. डी म्हणजे किती बाबा? 5. हे लक्षात आलं. ए म्हणजे पहिले पद, पहिल्या नंबरला कोण आहे? 8 आहे. डी म्हणजे साधारण फरक, वजाबाकी किती बाबा? या ठिकाणी 5 आहे. त्याच्यानंतर ह्या 8ला जसं आपण ए म्हणतो तसंच याला T1 पण म्हणतात. हा 13 म्हणजे काय बाबा? तुमचा T2 झाला. 18 म्हणजे झाला तुमचा T3 झाला. 23 म्हणजे काय झाला? तुमचा T4 झाला. आणि हा काय झाला? याला तुम्ही T5 म्हणतात. टी म्हणजे टर्म. टीचा अर्थ काय होता? टर्म. टीचा अर्थ काय होता? टर्म. टर्म म्हणजे पद. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, पाचवे पद, 6वे, 7वे, 8वे, 3 टिंब आहेत. म्हणजे ही क्रमिका खूप दूरपर्यंत जाईल. शेवटचं पद आपण म्हणू बाबा TN पर्यंत जाऊ शकते. ती TN म्हणजे ते किती असेल सांगता येत नाही, अनंतापर्यंत जाऊ शकते 3 टिंब असले तर. तर ह्या काही मूलभूत गोष्टी माहिती पाहिजेत. पहिले पद म्हणजे पहिल्या नंबरला येते. साधारण फरक म्हणजे 5. तो साधारण फरक काढताना आपण असा सुद्धा काढू शकतो. डी बरोबर T2 वजा T1. T2 किती? 13 वजा T1 किती? 8. 13तून 8 गेले 5. किंवा बाबा डी बरोबर तुम्ही 2 क्रमगत पदे T3 T2 2 क्रमगत पदे. T3 वजा T2. T3 मधून T2 गेले. T3 किती? 18. त्याच्यातून T2 म्हणजे 13 गेले. 18तून 13 गेले 5. त्याच्यानंतर डी बरोबर बाबा T4 वजा T3. T4 वजा T3 म्हणजे 23 वजा 18. 23 वजा 18. 23तून 18 गेले 5. त्याचबरोबर T5 वजा T4 केलं. 28तून 23 गेले की 5 आले. तर अशा प्रकारे इथं आपल्याला हे जे काही गणित आहे
किंवा ही संकल्पना जी आहे ती समजून घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आता याच्यामध्येच आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात. आता समजा माझ्याकडे आणखी एक क्रमिका आहे, 7 आहे, 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 ही क्रमिका. याच्यात ए ची किंमत काय बाबा तुम्ही सांगाल? ए बरोबर किती? पहिल्या नंबरला जो आहे तो 7 बरोबर. त्याच्यानंतर डी म्हणजे साधारण फरक किती? कितीचा फरक आहे? 10 तून 7 गेले 3, 13 तून 10 गेले 3, 16 तून 13 गेले 3, 19 तून 16 गेले 3, म्हणजे डी बरोबर किती? 3. कुठल्याही अंकगणिती श्रेणीमध्ये तुम्हाला ए आणि डी यांच्या किमती माहिती पाहिजेत. त्या नसेल माहिती करता येत नसेल तर मग हे प्रकरण तुम्हाला जमणार नाही. आता कधी कधी डी ची किंमत वजामध्ये पण असू शकते. आता बघा इथं मी असं लिहितो 19 16, 16 तून 3 गेले 13, 13 तून 3 गेले 10. आता इथे ए किती बाबा? 19 आहे. ए बरोबर किती? 19. आता इथं डी ची जी किंमत आहे बघा, डी ची किंमत 16 वजा 19. बरं, हा आपला T2 आणि T1, T2 वजा T1 करा, 16 वजा 19 करा. 16 तून 19 जातात का? जात नाही. मग 19 16 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, इथं वजा 3 येईल. म्हणजे डी ची जी किंमत आहे ती -3 नाही, -3 पण येऊ शकते. क्रमिका बघा, ही क्रमिका 10 13 16 19 ही वेगळी आहे. इथं 3 वाढत चाललेत आणि इथं 3 कमी होत चाललेत. ज्यावेळेस कमी होत जातील तेव्हा डी ची किंमत वजामध्ये येतील आणि वाढत जातील तेव्हा डी ची किंमत अधिकमध्ये येतील. हे लक्षात ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. डी ची किंमत वजामध्ये सुद्धा येऊ शकते. आता आपण प्रत्यक्षात गणित बघूयात काही. बघा, खालील क्रमिका या ठिकाणी आपल्याला ज्या दिलेल्या आहेत, यापैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी असतील तर त्यातील बघा, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढायचा. म्हणजे याच्यातली कुठली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि जी अंकगणिती श्रेणी असेल तिच्यातला सामायिक फरक काढायचा. काय मोठा एव्हरेस्ट झेंडा लावायचा नाही, एकदम सोपा विषय. बघा, पहिलं एक्झाम्पल, पहिलं काय बाबा? 2 आपल्याकडं आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, डॉट 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 आहे बरोबर. याच्यामध्ये हा काय बाबा? आपल्याकडं T1 आहे, याला आपण T2 म्हणू, याला आपण T3 म्हणू, याला आपण T4 म्हणू. ठीक आहे, झालं. आता बघा, पहिली गोष्ट, साधा क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही चेक करण्यासाठी प्रत्येक क्रमगत पदातला फरक काढणं गरजेचं. नाही तर काय होतं माहिती आहे, कधी कधी आपण तिघांमधला ओके असतो, चौथ्याचा बिघडलेला असतो. तर बघा, प्रत्येकाचा काढू. T2 वजा T1 काढू पहिलं. T2 वजा T1 बरं. T2 किती? 4 आहे, वजा T1 किती? 2 आहे. 4तून 2 गेले 2. त्याच्यानंतर डी बरोबर बाबा T3 वजा T2. T3 किती? 6, T2 किती? 4. 6 वजा 4 बरोबर किती? 2. डी बरोबर काय बाबा? आता T4 वजा T3 राहिलं. T4 वजा T3 राहिलं किती बाबा? 8 वजा 6 बरोबर किती झालं? 2. म्हणजे आता इथं जर आपण बघितलं तर सगळीकडे उत्तर 2 2 2 आहे बरोबर. नाही, सगळीकडे उत्तर काय? 2 2 2 आहे. सगळीकडे सेम आहे साधारण फरक. प्रत्येक क्रमगत पदांमधला जो फरक आहे तो इथं सारखा दिसतोय, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. फक्त इथं लिहायचं, येथे साधारण फरक स्थिर आहे. साधारण फरक स्थिर आहे असं लिहायचं, स्थिर आहे. आणि साधारण फरक स्थिर असल्यामुळं म्हणून 2 4 6 8 डॉट 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 ही अंकगणिती, ही क्रमिका, ही जी काही क्रमिका आपल्याला दिले ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला लिहिणं बंधनकारक आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे आणि ही अंकगणिती श्रेणी असल्यामुळे साधारण फरक आपल्याला विचारलाय. प्रत्येकीचा सामायिक फरक जो आहे, सामायिक फरक या ठिकाणी जर आपण बघितला, सामायिक म्हणा किंवा साधारण म्हणा, तो जो फरक आहे त्याला आपण डी म्हणतो. आणि हा किती आहे? सगळीकडे 2 2 2 आहे, म्हणून हा सामायिक फरक 2. तर इतका सोपा प्रश्न आहे. बोर्डाच्या परीक्षेला हा जो काही प्रश्न आहे तो 1 किंवा 2 मार्काला आपल्याला येत जातो. त्यामुळे या प्रश्नाकडे आपल्याला विशेष पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, तर बाकी सगळे प्रश्न यासारखेच सोडवायचे, पण आपण बघूया जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. बघा, पुढे जाऊ थोडंसं. पुढचा प्रश्न तुम्ही मध्ये मध्ये ना जरा थोडा स्क्रीनशॉट घेत जा. दुसरा जो प्रश्न याच्यामधला तो आता या ठिकाणी आपण बघूयात. बघा, दुसरा काय बाबा? 2 आहे, त्याच्यानंतर 5/2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि त्याच्यानंतर 7/2 आहे बरं. आता इथं बघा, हा आपल्याकडं T1 आहे बरोबर, हा आपल्याकडं T2 आहे, त्याच्यानंतर हा आपल्याकडं T3 आहे आणि हा आपल्याकडं
4 आहे. मी जरा वर खाली लिहितो, तुम्ही एका लाईनीत लिहा, थोडं अंतर सोडून, गचंडी होते म्हणून वर खाली लिहिलं. आता पहिला डी बरोबर काय बाबा तुमचा T2 वजा T1. T2 किती बाबा 5/2 बरोबर, वजा T1 किती बाबा 2. आता इथं कशी करायची बाबा वजा बाकी, तर इथं 5/2 वजा 2, 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. आता तिरकस गुणाकार 5 1 5 म्हणून 5 वजा 2 दुने 4 म्हणून 4 भागिले 2 1 2 म्हणून 2. 5तून 4 गेले 1, 1/2 आलं उत्तर. आता डी बरोबर T3 वजा T2. T3 किती बाबा 3 आहे, वजा T2 किती 5/2 आहे. ओके, इथं खाली काय नाही म्हणजे 1 असतो. तिरकस गुणाकार 2 6 वजा 5 गुणिले 1 5 भागिले 2 1 2, 6तून 5 गेला 1, 1/2. आता तिसरं बघा, डी बरोबर T4 वजा T3. T4 वजा T3. T4 किती बाबा 7/2 आणि T3 किती बाबा 3 आहे बरोबर. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 7 1 7 झाले, वजा 3 2 6 झाले, भागिले 2 1 2 झाले, 7तून 6 गेला 1 आणि भागिले 2. इथे साधारण फरक जर तुम्ही बघितला तर 1/2 1/2 1/2 आहे. सगळीकडे साधारण फरक या ठिकाणी स्थिर आहे. आजूबाजूला थोडासा पाऊस पडतोय, त्याचा आवाज येईल, पण माझा आवाज जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, पावसाचा आवाज बाजूला जाऊ द्या. तर सगळीकडे उत्तर काय आलं 1/2 1/2 1/2 आलं. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी काय आहे. मग इथं तुम्ही ते वाक्य लिहायचं. मगाचं गणित नीट बघून घ्या, माझ्याकडे जागा नाही, पण ते काय लिहिणार, म्हणून येथे साधारण फरक स्थिर आहे. काय, येथे साधारण फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, किंवा म्हणून 2 5/2 3 7/2 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि येथे साधारण फरक किती 1/2 आहे. तर इतकं सिंपल गणित आहे, ते आपल्याला लिहिता येईल. आता पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक पहिला झाला, दुसरा झाला, तिसऱ्याकडे आता आपली गाडी वळूयात. प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, नंतर आता तिसरा. बघा प्रत्येक प्रश्न सेम आहे, याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. बघा तिसरा प्रश्न, याच्यात काय बघा, इथं वजातल्या संख्या दिसल्या की टेन्शन घ्यायचं नाही. तिसरा बघा -10, त्याच्यानंतर -6, त्याच्यानंतर -2, नंतर 2, मग डॉट डॉट डॉट. बघा हा आपल्याकडे बाबा T1 आहे, हा आपल्याकडं आहे T2 आहे, हा आपल्याकडं T3 आहे, हा आपल्याकडं T4 आहे. असं लिहायचं सगळं, T1 T2 T3 T4 T5 असेल, T6 असेल, T7 असेल, पुढे T बरेच असू शकतात. आता या ठिकाणी काय करायचं, पहिला लिहायचा D बरोबर T2 वजा T1, मग D बरोबर T3 वजा T2, मग D बरोबर T4 वजा T3. ओके, या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्यात. आता T2 वजा T1, T2 किती -6 आणि वजा T1 किती -10. इथं कॅल्क्युलेशन करताना गडबड होते, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. कॅल्क्युलेशन करताना टेन्शन घ्यायचं नाहीये, काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं. बघा -6 आपल्या जाग्यावर, वजा वजा झालं अधिक, आणि हे 10. आता बघा वजा अधिक चिन्ह कशी भिन्न, काय होणार वजा. 10तून 6 गेले 4. ओके, पुढे D बरोबर T3 वजा T2. T3 किती -2 वजा T2 किती -6 बरोबर -2 आपल्या जाग्यावर, वजा वजा अधिक 6 बरोबर. आता वजा अधिक चिन्ह भिन्न होणार वजा. 6तून 2 गेले 4. आता बघा T4 वजा T3. T4 किती 2 वजा T3 किती -2 बरोबर 2 वजा वजा अधिक 2. 2 अधिक 2 किती 4. मग इथं काय लिहायचं, येथे साधारण फरक स्थिर आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे. कसा आहे बाबा, एकदम विशेष स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ही जी काही क्रमिका आहे -10 -6 -4 -6 -2 आणि 2 ही अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. शिर्डी नका लिहू गडबडीत, श्रेणी आहे. काही जणांनी एकाने शिर्डी लिहिली होती, अरे बरं शिर्डी नाही, अंकगणिती श्रेणी आहे. पुढे बघा, म्हणून येथे D बरोबर किती साधारण फरक किती आला बाबा 4. येथे साधारण फरक 4 आहे. साधारण फरक बरोबर 4 असं लिहिता येईल. ओके, पहिला दुसरा तिसरा झाला. आता पुढे जाऊयात, आपण पुढचं गणित बघूयात.
बघा आता मी डिटेलमध्ये लिहून देणार नाही, पण तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. इथे बघा, आता इथे जर आपण बघितलं, चला चौथा प्रश्न. पहिली अंकगणिती श्रेणी आहे, दुसरी आहे, तिसरी आहे. चौथी बघा 0.3, 0.03 आणि 0.003 आणि डॉट डॉट डॉट. ये हमारे पास है T1, ये भाई साहब है T2 और ये भाई साहब है T3. आता बघा D बरोबर T2 वजा T1 आणि D बरोबर T3 वजा T2. आता ही आहे की नाही लगेच लक्षात येईल. बघा कसं, T2 वजा T1. T2 किती 0.03 वजा T1 किती 0.3. आता या ठिकाणी 0.33 है वे, मैंने लिखते समय गलत लिखा. 0.33 आणि 0.333 डॉट डॉट डॉट. हा आहे T2, हा आहे, तेच बोललो, असं काय झालं बाबा T1. बघा 0.33 T2 वजा T1, 0.33 वजा 0.3 काय येणार कॅल्क्युलेशन. बघा 0.33 आणि वजा 0.3 वजा 0.3, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. इथं काय नाही म्हणजे 0 घेऊ शकता. 3तून 3 गेले, 3तून 0 गेले 3, 3तून 3 गेले 0.03. किती आलं 0.03. आता इथे बघा T3 बरं, T2 आणि T3, T2 T1 T2 T3. आता इथे T3 वजा T2, T3 किती 0.333 वजा T2 किती 0.33 बरोबर किती. आता ही वजाबाकी करा, 0.333 वजा 0.33. ठीक आहे, इथं काय नाही म्हणजे 0. इथं 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेले 0, 3तून 3 गेले 0 आणि इथं 0 किती आला 0.003. आता हे रफ करतो इकडचं. आता मला सांगा तुम्ही, इथं साधारण फरक स्थिर आहे का. इथं 0. आपल्याकडे इथे काय व्हायला 0.3 पाहिजे होतं, इथं काय उत्तर होतं 0.3 बरं, 0.03 होतं, 0.03 आणि इथं किती आलं 0.003. त्याचा पॉईंट कुठे गेला बोललो, 0.003. इथं 0.03 आहे आणि इथं 0.003 आहे. दोन्ही आकडे वेगळे आहेत, म्हणजे इथे साधारण फरक स्थिर आहे का नाही आहे, साधारण फरक सारखा नाही आहे, वेगळा आहे. पॉईंट नंतर 103 आहे आणि पॉईंट नंतर 2 0 आणि मग 3 आहे. त्याच्यामुळे येथे साधारण फरक स्थिर नाही. मग इथे लिहायचं येथे साधारण फरक स्थिर नाही. साधारण फरक स्थिर आहे का, स्थिर नाही आहे. इथे साधारण फरक स्थिर नाही, विषय गंभीर आहे, स्थिर नाही, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून 0.3, 0.33 आणि 0.333 डॉट 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 ही अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. एकदम सिंपल आहे, अंकगणिती श्रेणी आहे की नाही एवढंच ओळखायचं होतं. आता पुढे जाऊयात. तर असा चौथा प्रश्न आहे, जर अंकगणिती श्रेणी नसेल तर सामान्य फरक लिहायची काही गरज नाही. मग इथं साधारण फरक वगैरे काय लिहायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, अंकगणिती श्रेणी जर स्थिर नसेल तर. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. एकच मिनटं, क्या भाई ये बंद क्यों नाही हो रहा है. तर बघा मित्रांनो, आता पुढे जाऊयात आपण. आता बरीचशी मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघताना मला दिसत आहेत, पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजून लाईक नसेल केलं आपल्या व्हिडिओला तर लाईक करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला आपला, तर त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसता चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटनसुद्धा आहे, ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा हर एक क्वेश्चन बहुत जरूरी है. आता पाचवा प्रश्न बघा, 0 वजा 4 वजा 8 वजा 12 डॉट डॉट. ओके, आता इथे बघा हे 4 पद आहेत आपल्याकडं. हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे आणि हा T4 आहे. कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. प्रोसेस सोपी आहे पण कॅल्क्युलेशन अवघड आहे, कारण कॅल्क्युलेशन करता येत नाही आपल्याला, कारण सराव नसतो आपला. त्यामुळे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. D बरोबर T2 वजा T1, D बरोबर T3 वजा T2 आणि D बरोबर T4 वजा T3 आपल्याला करायचं. ठीक आहे, आता बघा T2 वजा T1, T2 किती वजा 4 आणि वजा T1 किती 0 बरं का. वजा 4 आणि वजा 0 किती झाले, वजा 4 वजा 0 म्हणजे
-4च झाले, कारण -4 मधून 0 गेले -4. पुढे T3 वजा T2, T3 किती -8 आणि वजा T2 किती -4, बरोबर -8 आपल्या जागेवर, वजा वजा अधिक 4, बरोबर. वजा अधिक चिन्ह कशी भिन्न, काय होणार वजा, वजा बाकी झाली. 8तून 4 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4. T4 वजा T3, T4 किती बाबा -12 आहे आणि वजा T3 किती बाबा -8 आहे. मग -12 आपल्या जागेवर कंसाच्या बाहेर वजाचं आतलं चिन्ह बदललं, वजा वजा अधिक 8 झाले. ओके. मग या ठिकाणी काय होणार वजा अधिक वजा चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजा बाकी होणार. 12तून 8 गेले 4, मोठी संख्या 12, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून इथं -4. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे काय आलं -4 -4 -4. साधारण फरक कसा सारखा आला. मग इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे म्हणून 0 -4 -8 -12 ही अंकगणिती श्रेणी आहे आणि म्हणून D बरोबर साधारण फरक बरोबर किती -4. अशा प्रकारे हे आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नांमधले हे 5 प्रश्न बघितलेत. अजून पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या प्रश्नामध्ये हे एवढे प्रश्न आपल्याकडे आहेत. ओके. तर हा 5वा आपण बघितला, 6वा 7वा 8वा. तर हे प्रश्न तुम्ही बघण्याचा पण प्रयत्न करू शकता, पण मी सांगतो तुम्हाला आपण बघूयात म्हणजे काही गडबड नको. बघा आता 6वा 7वा 8वा बघू. 6वा बघा -1/5 -1/5 -1/5 -1/5. बघा या ठिकाणी एकच दिसते टर्म -1/5 -1/5 -1/5 -1/5. बरं का. आता या ठिकाणी आपण काय करू बाबा T1 T2 T3 T4, हा T1 हा T2 हा T3 हा T4. पहिला आपला D काय बाबा T2 वजा T1, मग काय बाबा T3 वजा T2 आणि मग काय बाबा D बरोबर T4 वजा T3. बघा T2 वजा T1, या ठिकाणी T2 काय -1/5 आहे आणि वजा T1 किती तो पण -1/5 आहे, तो पण काय बाबा -1/5. मग काय होणार -1/5 आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक 1/5. आता वजा अधिक काय झाली वजा बाकी, 1/5 मधून 1/5 गेले, कुठल्याही संख्येतून 30 संख्या वजा केली तर उत्तर येतं 0, म्हणजे इथं आलं उत्तर 0. आता T3 वजा T2, T3 किती बाबा -1/5 आणि वजा T2 पण किती -1/5 आहे. मग किती आले -1/5 वजा वजा अधिक 1/5, उत्तर आलं तुमच्याकडं 0. तसं इथे येणार आहे बघा -1/5. T4 वजा T3, T4 किती -1/5 आणि वजा T3 किती ते पण किती बाबा -1/5 आहे, बरोबर. -1/5 वजा वजा अधिक 1/5 किती झालं बाबा 0 झालं. सगळीकडे 0 0 0 आले, सगळीकडे उत्तर सारखं आलंय म्हणजे येथे साधारण फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग लिहायचं म्हणून बाबा -1/5 -1/5 -1/5 -1/5 ही अंकगणिती श्रेणी आहे आणि म्हणून साधारण फरक किती इथं 0 आहे. अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6वा झाला. आता 7वा बघा. 7वा प्रश्न बघा. 7व्या प्रश्नामध्ये पण कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते रूट वगैरे असल्यामुळे. बघा पहिला काय बाबा या ठिकाणी 7वा प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये किती 3 अधिक √2 वर्गमुळात 2 आणि त्याच्यानंतर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2 डॉट डॉट डॉट. बघा आता बघा हा आपल्याकडे T1 आहे, हा आपल्याकडे T2 आहे, हा आपल्याकडे T3 आहे आणि हा आपल्याकडे T4 आहे. पहिलं D बरोबर बघा T2 वजा T1 करा. T2 किती 3 अधिक वर्गमुळात 2, T2 किती 3 अधिक वर्गमुळात 2 आणि T1 किती बाबा -3 केलं. आता 3 आणि -3 गेले, किती राहिले वर्गमुळात 2 राहिले, बरोबर. नंतर D बरोबर T3 वजा T2. आता T3 किती आहे बाबा 3 अधिक 2 वर्गमुळात 2, याला कंसातच लिहा आणि वजा T2 किती आहे बाबा 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक वर्गमुळात 2. आता बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि वजा कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलली, -3 आणि वजा वर्गमुळात 2. आता बघा या ठिकाणी काय होईल 3 वजा 3 गेले आणि 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेले. चला 3 3 गेले, मग 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2, 2तून 1 गेला, किती राहिले फक्त वर्गमुळात 2. इथं पण वर्गमुळात 2 आला, इथं पण वर्गमुळात 2. आता बघा पुढे D बरोबर T4 वजा T3. T4 किती बाबा 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आणि वजा
T3 किती बाबा 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बघा, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलतील, वजा 3 आणि वजा 2 वर्गमुळात 2 बघा. आता 3 वर्गमुळात 2 3 आणि वजा 3 गेले आणि 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले, 3तून 2 गेले 1 वर्गमुळात 2. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे इथं उतरेल बघा, म्हणजे T2 वजा T1 केलं वर्गमुळात 2 आलं, T3 वजा T2 केलं वर्गमुळात 2 आलं आणि T4 वजा T3 केलं वर्गमुळात 2 आलं. सगळीकडे उत्तर सारखं आहे. मग इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि डी किती बाबा वर्गमुळात 2 आहे. आता इथं बघा, हे तुम्ही कराल, 132 मधून 127 गेले किती राहिले 5, 137 मधून 132 गेले 5 आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. प्रूफ करणं सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. आता पुढचा जो काही प्रश्न आहे आपल्याकडं 2 नंबरचा, तो बघा सोपा प्रश्न आहे. या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे, इथे जे काय आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, किती प्रश्न आहेत बघायचे, 6 आहेत का, ठीक आहे 6च प्रश्न आहेत आय थिंक याच्यामध्ये, आणि नंतर पुढचं जे आहे सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर इथे काय दिले की आपल्याला ए आणि डी च्या किमती दिल्यात बघा. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व सामान्य फरक डी असेल, पहिले पद म्हणजे बाबा इथं दिले आणि सामान्य फरक ए, पहिले पद ए आणि सामान्य फरक दिला असेल तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. पहिला बघा प्रश्न काय याच्यातला, ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5. तर ती अंकगणिती श्रेणी लिहायची म्हणजे काय, पहिली 4 पदं काढा, पहिली 3-4 पदं काढा, अंकगणिती श्रेणी आली बघा. पहिलं काय करा, T1 काढा, T2 काढा, T3 काढा, T4 काढा, बरं T1 T2 T3 T4 काढा आणि मग ती लिहा अंकगणिती श्रेणी काय असेल, अंकगणिती श्रेणी. ओके, श्रेणी. आता हे T1 T2 T3 कसं काढायचं बघा, अंकगणिती श्रेणी बघा. T1 म्हणजे ए असतो, लक्षात घ्या बघा, पहिलं पद म्हणजे ए, T1 म्हणजेच ए हे लक्षात घ्या. T2 म्हणजे काय, T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी, T4 म्हणजे T3 प्लस डी. एवढं नीट समजून घेणं लय गरजेचं आहे, कळालं. T1 म्हणजे ए, T2 म्हणजे T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी, T4 म्हणजे T3 प्लस डी, असं पुढे वाढत जायचं. T1 म्हणजे ए ची किंमत किती, आता कॅल्क्युलेशन वाटलंच तर वेगळ्या कलरने लिहा. ए बरोबर किती बाबा मला दिलेलं आहे या ठिकाणी, जर आपण नीट बघितलं बघा, ए बरोबर ए ची किंमत किती, पहिले पद आपल्याला दिलेलं आहे 10, ए ची किंमत आली 10. T2 म्हणजे T1 अधिक डी, T1 किती आलं 10 अधिक डी किती आहे बाबा 5 आहे, 10 अधिक 5 झाले 15, बरं T1 10 T2 15, T2 15 आलं. T3 म्हणजे T2 अधिक डी, T2 किती आले 15 आले, मग लिहिलं 15 अधिक डी, डी किती आहे बाबा 5 आहे, 15 अधिक 5 किती झाले 20 झाले, झालं. T4 म्हणजे T3 अधिक डी, T3 किती 20 आहे, लिहा 20 अधिक डी किती 5 आहे, लिहा 5, 20 अधिक 5 झाले 25. मग ही अंकगणिती श्रेणी काय 10 15 20 25, 10, 15, 20, 25, डॉट 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 झाली अंकगणिती श्रेणी. किती सोपा विषय, एकदम सोपा प्रश्न आहे. रिपीट बघा, ही व्हिडिओ लक्षात येईल. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, ठीक आहे. लगेच इथं आहे आपल्याकडे अजून, तर व्हिडिओला तुम्ही पॉज करून थोडासा मध्ये काही गोष्टींचे स्क्रीनशॉट घेऊ शकताय, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न दुसरा, ए बरोबर -3 डी बरोबर 0 बघा. आता इथं पण T1 T2 T3 T4 काढायचं आणि मग लिहायची अंकगणिती श्रेणी. मग ती अंकगणिती श्रेणी जी काय आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची. आता इथं डी बरोबर 0 आहे बघा. ए बरोबर किती, T1 म्हणजे असतो ए, T2 म्हणजे T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी आणि T4 म्हणजे T3 प्लस डी. जसं मगाशी झेंडावंदन केलं होतं तसंच इथं झेंडावंदन करायचं. काय वेगळा काय मार्ग या ठिकाणी आपल्याला अवलंबवायचा नाही आहे. सोपा प्रश्न आहे बरं. बघा T1 म्हणजे ए किती आहे -3 आहे, झाला ए मिळाला, T1 मिळाला. T2 म्हणजे T1 प्लस डी, T1 किती -3 आहे, T1 आला -3 प्लस डी किती 0, -3 अधिक 0 -3च आलं बरोबर. T3 म्हणजे T2 प्लस डी, T2 किती आहे -3 आहे प्लस डी किती 0, उत्तर -3च आलं. T4 म्हणजे T3 प्लस डी, T3 किती -3 आहे प्लस डी किती 0 आहे, उत्तर -3च आलं. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी -3 -3 -3 -3
एकच पद सगळीकडे दिसतंय अशीच राहणार. तर अशा प्रकारे हा सुद्धा एखादा प्रश्न होतो, थोडा घुमून प्रश्न विचारले जातात, पण आपल्याकडे उत्तर आली पाहिजे त्याची. एकदम सिंपल आहे. पुढे जाऊयात आता. पुढचा प्रश्न बघा, तिसरा यातला. तिसरा काय, ए बरोबर 7 आहे आणि डी ची किंमत या ठिकाणी दिसत नाहीये. तर मी डी ची किंमत बघतो जरा पुस्तकामध्ये, आपण या ठिकाणी चेक करूया. बघा या ठिकाणी हे जे प्रकरण आपल्याला दिसतंय खूपच मस्त प्रकरण आहे. तसं बघायला गेलं तर या प्रकरणाचा उपयोग आपल्याला इन फ्युचरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे स्पर्धा परीक्षांसाठी खूप होतो. त्यामुळे या प्रकरणांकडे विशेष आपल्याला या प्रकरणाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ए बरोबर -7 आहे बरं का, आणि डी बरोबर किती बाबा आपल्याकडे दिलेलं आहे 1/2 आहे. ए बरोबर -7 आणि डी बरोबर 1/2. बघा ए बरोबर -7, डी बरोबर 1/2. चेक करू परत एकदा. डी बरोबर 1/2. बघा एकदम सोपं आहे. T1 T2 काढा, T3 काढा आणि T4 काढा आणि मग लिहा अंकगणिती श्रेणी. मी शॉर्टकटमध्ये अश्रेय लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. आता वेळ कमी आहे, वेळ वाचला पाहिजे आपला. बघा कारण ऑलरेडी आपला अर्धा तास होऊन गेलाय, अजून काही गणितं आपल्याकडे बाकी आहेत. इथं जर आपण बघितलं, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा मुद्दा चालू आहे. T1 म्हणजे किती -7. चला T1चं काम झालं. T1 म्हणजे ए असतो आपल्याकडे. T1 म्हणजे आपला काय असतो, ए असतो, आणि ए बरोबर किती बाबा -7 आहे. झालं. T2 म्हणजे काय, T1 प्लस डी असते. इथं जरा त्यांना पण लिहितो. T2 म्हणजे काय असतं, T1 अधिक डी असते. T3 म्हणजे T2 अधिक डी असतं. T4 म्हणजे T3 अधिक डी असतं. हे आपल्याला माहिती आहे. बघा T1 प्लस डी, T1 किती -7 आहे, प्लस डी किती 1/2. तिरकस गुणाकार, 7 2 14, वजा आहे म्हणून -14 अधिक 1 भागिले 7च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. 2 1 2, वजा अधिक वजा बाकी, 14तून 1 गेले 13, वजाचं चिन्ह आहे म्हणून -13 भागिले 2. ही काय झाली बाबा तुमच्याकडं, ही जी काही किंमत आहे ती आहे आपल्याकडे T2 ची. म्हणजे T1 -7, T2 -13/2. आता T3 किती बाबा, T2 अधिक डी. T3 किती, T2 अधिक डी. T2 किती -13/2 आहे आणि अधिक डी किती बाबा 1/2 आहे. आता छेद समान आहे, मग त्याला एकदाच लिहा. आणि -13 अधिक 1, बघा -13 आणि अधिक 1, वजा अधिक वजा बाकी, 13तून 1 गेले 12, वजाचं चिन्ह आहे म्हणून -12 भागिले 2, बेस 12, वजा आहे म्हणून -6. या ठिकाणी किती आलं बाबा उत्तर, -6 आलं. T3 बरोबर -6. आता T4 म्हणजे T3 अधिक डी. T3 किती -6 अधिक डी किती 1/2. 6च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता तिरकस गुणाकार, 6 2 12, वजा आहे म्हणून -12 अधिक 1 1 1 आणि भागिले 2 1 2, वजा अधिक वजा बाकी, 12तून 1 गेले 11, मोठ्या संख्येचं चिन्ह -11/2. म्हणजे काय आली अंकगणिती श्रेणी बाबा, -7 -13/2, त्याच्यानंतर -6 आणि -11/2 डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे ही अंकगणिती श्रेणी लिहिता येईल. पण कॅल्क्युलेशन लय महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही आहे. गणितामध्ये कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे, तिथंच मिस्टेक होऊ शकतात. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 यातला बघा. 4 पण सोपा आहे तसं जर बघायला गेलं तर. बघा ए बरोबर किती, चौथ्या प्रश्नात आपल्याला दिलंय ए बरोबर 1-1.25 आणि डी बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे 3. बरं, आपल्याला काढायचं T1 T2 T3 T4, मग ती झाली आपली अंकगणिती श्रेणी. ठीक आहे. T1 म्हणजे ए असतो, T2 म्हणजे T1 अधिक डी असतो, T3 म्हणजे T2 अधिक डी असतो, T4 म्हणजे T3 अधिक डी असतो. बरोबर, एकदम सोपा विषय. आता T1 ए ची किंमत किती, -1.25. ए ची किंमत किती, -1.25. ओके, ही झाली T1. T2 म्हणजे T1 अधिक डी. T1 किती, -1.25 अधिक डी किती बाबा 3. आता वजा अधिक वजा बाकी 1.25 जो आहे त्याला वजा करायचं 3 मधून. माहिती लिहायचं 3 म्हणजे 3.00 वजा 1.25. 10तून 5 गेले 5, 1 आला आजचा. परत या ठिकाणी 10तून 2 आणि 1 3 गेले, किती राहिले 7. आणि इथं 3तून 2 गेला 1.75, किती आलं 1.75. 1.75 T2 ची किंमत. T2 बरोबर 1.75. T3 म्हणजे T2 अधिक डी. T2 किती 1.75 अधिक डी किती बाबा 3. 3 आणि 1 4.75 झालं. T4 म्हणजे T3 प्लस डी. T3 किती बाबा 4.75 अधिक डी किती आहे 3 आहे, 4 आणि 3 7.75 झाला. म्हणजे अंकगणिती श्रेणी काय झाली, -1.25
त्याच्यानंतर 1.75, त्याच्यानंतर 4.75 आणि त्याच्यानंतर 7.75 आणि मग डॉट डॉट डॉट. सोपा प्रश्न आहे. हा झाला आपला चौथा प्रश्न. त्याच्यानंतर बघा हे 4 झाले. आता 5वा 6वा बघू. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे. तर लाईक नसेल केला अजून आपल्या व्हिडिओला तर पटकन लाईक करून टाका. आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक ॲप आपण तुमच्यासाठी बनवला आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप. त्यावर आपण गणिताचा स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने. तर त्याच्यामध्ये आपण जवळपास 51 व्हिडिओ बनवलेले आहेत गणित भाग 1 आणि 2च्या धरून. तर त्या कोर्सला तुम्ही परचेस करू शकताय आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती जाऊन. ठीक आहे. तर जाऊयात पुढे. बघा या ठिकाणी आपल्याकडे 5वा प्रश्न जो आहे, a बरोबर 6 d बरोबर -3. इथं गडबड होते बघा. T1 T2 T3 T4 लिहिताना कसं बघा. T1 म्हणजे a, T2 म्हणजे T1 प्लस d, T3 म्हणजे T2 प्लस d आणि T4 म्हणजे T3 प्लस d. एकदम सोपं आहे इथपर्यंत. प्रॉब्लेम कुठं होतो बघा. आता ही अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहायची. प्रॉब्लेम कुठं होतं, इथं मायनसचं चिन्ह असल्यामुळं. बघा T1 म्हणजे a ची किंमत किती 6. चला T1 6 झाला. T2 म्हणजे T1 प्लस d, T1 किती बाबा 6 आहे, प्लस d ची किंमत किती -3 आहे. मग आता काय होणार 6 अधिक -3, 6 - 3 किती 3 झालं. असं होतं. ओके. T2 प्लस d, T3 म्हणजे T2 प्लस d, T2 किती आला होता 3 आणि अधिक d ची किंमत किती बाबा -3. बरं 3 - 3 अधिक वजा बाकी 3 - 3 किती 0. आता पुढे T4 म्हणजे T3 प्लस d, T3 किती होता 0 आणि प्लस d किती बाबा तुमची -3 आहे. मग या ठिकाणी लिहायचं 0 अधिक -3, 0 - 3 किती -3 झालं. म्हणजे आपली अंकगणिती श्रेणी 6 3 0 -3 डॉट डॉट डॉट. तर अशा प्रकारे ही अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहिता येऊ शकते. कॅल्क्युलेशनचा भाग आहे. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या ज्या काही बेसिक क्रिया आहेत त्या आपल्याला चांगल्या प्रकारे आल्या पाहिजेत. या जर नाही आल्या तर कन्फ्युजन आहे. बघा पुढे या ठिकाणी पुढचा जो एक प्रश्न आपल्याला आहे, एक शेवटचा आपला 6वा राहिला याच्यातला. नंतर मग शेवटचा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. बघा यात काय झालंय, a बरोबर किती दिलंय -19 आणि d बरोबर दिलेलं आहे -4. तर आपल्याला बाकी सगळ्या किमती काढायच्या आहेत. बघा आता बघा T1 T2 T3 आणि T4. बरं ह्या आपण किमती या ठिकाणी लिहून घेऊयात. T1 किती बाबा -19 म्हणजे a, T1 म्हणजे a, T2 तो आहे -19, T2 म्हणजे T3 प्लस d, सॉरी T2 म्हणजे T1 प्लस d, T3 म्हणजे T2 प्लस d आणि T4 म्हणजे T3 प्लस d. ठीक आहे. आता T2 म्हणजे T1 प्लस d, T1 किती बाबा 19 आहे, -19 या ठिकाणी आपल्याला दिले. T1 म्हणजे -19 आणि अधिक d किती बाबा तुमच्याकडे -4 आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार -19 आणि -4, वजा अधिक, चिन्ह कशी समान, दोन संख्यांची काय होते बेरीज होते. लक्षात घ्यायचं, जर चिन्ह समान असेल तर बेरीज होणार. 9 आणि 19 आणि 4 किती झाले बाबा 23, -23 या ठिकाणी लिहा मोठ्या संख्येचं चिन्ह. T3 म्हणजे T2 प्लस d, T2 किती आलं होतं -23 प्लस d किती आहे बाबा तुमच्याकडे -4 आहे. मग या ठिकाणी लिहा -23 अधिक वजाबाकी -4. आता परत चिन्ह कशी समान, काय होणार बेरीज. 23 आणि 4 झाले 27. या ठिकाणी लिहा -27 लिहा मोठ्या संख्येचं चिन्ह. परत T4 म्हणजे T3 प्लस d, T3 किती आली होती -27 अधिक d किती आहे बाबा -4. मग -27 -4 वजा अधिक 27 आणि 4 31 मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे आपली अंकगणिती श्रेणी काय बाबा -19 -23 -27 आणि -31 झालं आणि कॉमा देऊन डॉट 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 लिहा. तर अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न जो आहे तो आपला होईल. यानंतर शेवटचा तिसरा आणि खूप सोपा प्रश्न जो 2-3 मिनिटात होऊन जाईल तो आपण बघूयात. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, फक्त आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी की अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक लिहा. पहिला मुद्दा बघा 5 1 -3 -7 डॉट डॉट डॉट. बघा पहिले पद म्हणजे a बरोबर किती 5 झालं. साधारण फरक म्हणजे d म्हणजे काय करा T2 वजा T1 करा, फक्त पहिल्या दोघांमधली वजाबाकी करा. T2 किती 1, T1 किती 5, 1 वजा 5 किती -4. म्हणून या ठिकाणी d बरोबर किती आलं -4 आलं झालं. a बरोबर 5 d बरोबर -4.
दुसरं गणित काय बाबा या ठिकाणी 0.6, 0.9, 1.2 आणि त्याच्यानंतर 1.5 डॉट डॉट डॉट. ए बरोबर किती बाबा इथं? ए म्हणजे पहिले पद. ए बरोबर किती? 6, 0.6. आणि डी बरोबर काय बाबा तुमचा? T2 वजा T1 करा. चला, T2 वजा T1. T2 किती? 0.9 वजा T1 किती? 0.6. 9तून 6 गेले 3, म्हणून इथं 0.3. डी बरोबर किती? 0.3. म्हणजे ए 0.6, डी 0.3. एकदम सोपं आहे. ए म्हणजे पहिलं पद आणि डी मध्ये, डी म्हणजे काय? प्रत्येक दोन पदांमधला फरक, दोन पदांमधली वजाबाकी. ए आणि डीच्या किमती काढता आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा. इथे बघा, इथे जर बघितलं, तिसरा प्रश्न 127, 135, त्याच्यानंतर 143 आणि 151 डॉट डॉट डॉट. बघा, ए बरोबर किती? 127. ओके. आणि डी बरोबर किती? इथं 135 मधून 127 गेले किती राहतील? 8 राहतील. 43 मधून 35 गेले 8 राहतील. इथं किती राहतील? 8. डी बरोबर तुमच्याकडे 8 राहतील. चौथा प्रश्न कॅल्क्युलेशन करावा लागणार आहे. 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. ठीक आहे. इथे बघा, यामध्ये ए बरोबर किती बाबा? पहिल्या नंबरला 1/4 आहे, त्याच्यामुळे ए ची किंमत काढायचा विषय संपला. पहिला जो आहे तो. डी बरोबर काय बाबा? T2 वजा T1 करा. T2 किती? 3/4 वजा T1 किती? 1/4. आता छेद समान एकदाच लिहा. 3 वजा 1, 3 वजा 1, 3तून 1 गेले 2/4. म्हणजे काय? बे के बे, बे दुने 4, 1/2. हा साधारण फरक या ठिकाणी इथं येऊ शकतो. ठीक आहे. बघा, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सराव संच 3.1 जो आहे तो झालेला आहे. 3.1 झाला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2ला सुरुवात करूयात. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईबच नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन सुद्धा असतं, ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्यावर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे. त्याच्यामध्ये गणित भाग 1 आणि 2च्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सर्व महत्त्वाच्या गणितांची तयारी आपण तुमची करून घेणार आहोत. तो कोर्स जर तुम्ही परचेस केला, 499चाच आहे फक्त, आणि त्या कोर्समधला जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.